सानिका आवाडेंना उमेदवारी मिळाली आहे. एक चांगली तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायचं पक्षाने त्या ठिकाणी मान्य केलं. मी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते माननीय फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा, माननीय हळूकर साहेब, प्रकाश आवाडे साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. ही उमेदवारी जनतेने उचलून धरलेली उमेदवारी. जनतेच्या मनात त्यांनी ज्या पद्धतीनं विधानसभेला, नगरपालिका, परवाच्या झालेल्या महानगरपालिका या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने एक कार्यकर्ते म्हणून सर्व सहकाऱ्यांच्यासाठी निवडून आणण्यासाठी त्यांना मदत केली, त्यांनी या ठिकाणी उमेदवारी त्यांची घोषित केली आणि त्यांना उमेदवारी निवडणुकीला उभं केलं. आणि मला खात्री आहे आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, आमचे पंचायत समिती सदस्य आणि सानिका आवाडे हे विक्रमी मतानं सगळीजण चांगल्या मताने निवडून येतात. सर, चौथी पिढी आपली राजकारणात आहे. आजोबांचा आपला प्रचार आणि आता मुलगीचा प्रचार, काय सांगाल याबद्दल? आजोबांचा प्रचारपासून वडिलांचा प्रचार, माझा स्वतःचा प्रचार, आता मुलीचा प्रचार, एक वेगळं वडील म्हणून समाधान आहे. पण त्याच्यापेक्षा एक कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा प्रमुख म्हणून एक चांगल्या कार्यकर्त्याला सुद्धा उमेदवारी मिळाली आणि पक्षाने त्याची दखल घेतली आणि उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी सगळेजण कार्यकर्ते जोमानं कामाला लागले. हे एक वेगळं समाधान, ते वेगळं समाधान सुद्धा माझ्यासारखे कार्यकर्ते. सर, आपल्यावर घराणेशाहीचा आरोप होता. घराणेशाही हा विषय कायमच होत असतो, परंतु विरोधकांना ज्यावेळी कुठलाही विकासाचा मुद्दा राहत नाही त्यावेळी फक्त घराणेशाहीचा मुद्दा येतो. आणि म्हणून या मुद्द्याला लोक, मला वाटत नाही की जास्त तथ्य, आणि लोक 100% कामाकडे बघून, विकासाकडे बघून आणि कार्यकर्त्याकडे बघून त्यांना मतदान करतील असे. सर, कोरोची मतदारसंघ भविष्यामध्ये नक्कीच मोठा असतो. 100% कोरोची एक कष्टकऱ्यांचं गाव आहे, शेतकऱ्यांचं गाव आहे, उद्योग आहे इथं, उद्योगाच्या माध्यमातून शेतीसुद्धा आहे, विद्यार्थी, बरेच विषय आपल्या कोरोची आणि ताब्यात होतो. माझ्या मतदारसंघातलं, विधानसभा मतदारसंघातलं एक विकास मॉडेल म्हणून 100% कोरोचीचा एक चांगला उल्लेख केला. धन्यवाद. थँक्यू.